नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 2026ची पहिली अमावस्या ही 18 जानेवारी 2026 वार रविवार तर या दिवशी आलेली आहे. आणि अमावस्याच्या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा या करत असतो. तर अमावस्येचा कालावधी, तर अमावस्या ही 17 तारखेला शनिवारी रात्री 12च्या दरम्यान लागली आहे आणि ती रविवारी रात्री मध्यरात्रीनंतर संपत आहे. तर बघा, रविवारचा संपूर्ण दिवस आपल्याला मौनी अमावस्या म्हणून साजरा करायचा आहे. मौनी अमावस्या म्हणजे काय, तर बघा, मौन धारण करणे ही अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. या अमावस्येचं औचित्य साधून आपल्याला काही महत्त्वाचे उपाय आणि काही सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे. तर कोणते उपाय आपल्याला करायचे आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर मौनी अमावस्या म्हणजे काय, तर बघा, या दिवशी बरेचसे साधू लोक किंवा बरेचसे आपले पूर्वज देखील मौन धारण करत असतात या दिवशी. तर या दिवशी मौन का धारण केले जाते, तर बघा, या दिवशी प्रत्येक मनुष्य जाती कोणीतरी आपल्याला काहीतरी बोललं तर आपण छोटं मोठं काही बघत नाही, त्याला आपण प्रतिउत्तर देत असतो आणि नंतर खूप जास्त वाईट वाटतं आपल्याला की हे माझ्याकडून का बोललं गेलं. आणि बोललेला शब्द हा आपल्याला परत घेता येत नाही. आपण त्या व्यक्तीची 100 वेळा माफी मागितली तरीही आपल्यातला जो पश्चाताप आहे, दोष आहे, तो कसा काढू शकतो. तर त्यासाठी ही मौनी अमावस्या या अमावस्येचं व्रत हे केले जाते. आणि प्रत्येकाकडूनच असं होत असतं, कोणाला काहीतरी वाईट बोललं जातं. घरामधला एखादा व्यक्ती आहे किंवा बाहेरचा असेल आणि तो तुमच्यासोबत बोलत नाही, खूप दिवसांपासून बोलत नाही आणि त्या व्यक्तीने तुमच्यासोबत बोलावं म्हणून तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही देखील मौनी अमावस्या तर याचं व्रत हे तुम्ही करू शकता. तर हे व्रत केल्याने दुरावलेली जी काही नाती असतात तर ती जवळ येतात आणि त्यासाठीच मौनी अमावस्येचं व्रत हे केले जाते. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. म्हणजेच या दिवशी दिवसभर कोणीच न बोलता राहू शकत नाही, पण या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये 1 तास, 2 तास किंवा 3 तास तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही मौन व्रत धारण करू शकता. कोणासोबत काहीही बोलायचं नाही, फक्त आपल्याला भक्ती मार्ग म्हणजेच भक्ती करायची आहे. तर हे व्रत केल्याने तुमच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होतात. तर दर अमावस्याला आपल्याला शक्य होत नाही, पण मौनी अमावस्या ही त्यासाठीच असते आणि या दिवशी तुम्ही वेळ काढून 1 तास, 2 तास तुम्हाला जसे जमेल तसं तुम्ही देवघरासमोर तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करू शकता. तर सेवा काय करायची, तर बघा, विष्णू सहस्र नामावलीचे पठण करू शकता किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं तुम्ही 108 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा देखील पठण करू शकता. त्यासोबतच भगवान शंकरांची देखील सेवा तुम्ही करू शकता. मग त्यामध्ये तुम्ही महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय तर या मंत्राचा 11 माळी तुम्ही पठण करू शकता. तर यामुळे दुरावलेली नाती ही जवळ येतात, ते आपल्यासोबत बोलायला लागतात आणि म्हणूनच आपल्याला या मौनी अमावस्याचं व्रत हे करायचं आहे. खूप महत्त्वाची ही अमावस्या आहे. यासोबतच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते किंवा घरामध्ये अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून त्या पाण्याने देखील तुम्ही अंघोळही करू शकता. अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे. त्यासोबतच आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा उपाय करायचा आहे. तर या दिवशी सकाळी लवकर उठून, म्हणजेच सूर्योदयापूर्वी आपल्याला उठून स्नान करायचं आहे आणि जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. या पौष महिन्यामध्ये तुम्हाला कधी जमलं नसेल सूर्याला अर्घ्य अर्पण करणं, तर तुम्ही आवर्जून या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करा. तर या दिवशी आपल्याला पाण्यामध्ये काळे तीळ टाकून हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यासोबतच हा दिवस दानासाठी देखील खूप महत्त्वाचा आहे. तर या दिवशी दान देखील तुम्हाला करायचं आहे. गरजूंना, ज्यांना गरज आहे त्यांना अन्न, वस्त्र, तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता. यासोबतच मुंग्यांना पीठ खाऊ घाला, गाईला चारा घाला. पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला दान करायचं आहे. यासोबतच हिरण्यदान देखील तुम्ही करू शकता. तर यासाठी तुम्ही 1.25 पाव पेढे, यासोबतच जानवं जोड आणि दक्षिणा, तुमच्या यथाशक्तीनुसार दक्षिणा ही गुरुजींना आपल्याला हे सर्व दान करायचं आहे. आणि हे आपल्याला 12 ते 12:30च्या दरम्यान स्वतः जाऊन दान करायचं असतं. चप्पल तुम्ही दान करू शकता.
त्यासोबतच तुम्ही रोज देखील पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा करू शकता. रोज त्याला स्पर्श करू शकता. फक्त अमावस्याच्या दिवशी पिंपळ वृक्षाला स्पर्श न करताच आपल्याला सेवा करायची असते. आणि अमावस्याच्या दिवशी पिंपळ वृक्षाची सेवा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि जे काही आपले पितृ असतात तर त्यांना देखील सद्गती मिळते. ते देखील आपल्यावर प्रसन्न होतात. ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही दान करायचं आहे. त्यासोबतच आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळ वृक्षाखाली एक दिवा लावायचा आहे. तर दिवा हा तुम्ही कणकेचा घेऊ शकता किंवा मातीचा घेतला तरी चालेल, पण कणकेचा शक्यतोवर घेण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये आपल्याला 2 वातींची 1 वात टाकायची आहे. त्यामध्ये दिवामध्ये तिळाचं तेल किंवा इतर कोणतंही तेल तुम्ही टाकू शकता आणि दिव्याची वात ही आपल्याला दक्षिण दिशेला येईल या प्रकारे आपल्याला करायची आहे. आणि तिथे बसूनच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंना की जे काही माझे पितर असतील तर त्यांना सद्गती मिळू दे, अशी प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच प्रत्येक अमावस्येला कावळ्याला घास देखील द्यायचा आहे. तर यामुळे जी काही आपली अडलेली कामं असतील तर ती सुरळीत होतील. त्यानंतर आपल्याला या दिवशी मांसाहार, मद्यपान घरामध्ये करायचं नाही आणि घरातील वातावरण हे सात्विक राहील याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर या सर्व गोष्टी आपल्याला या मौनी अमावस्येच्या दिवशी करायच्या आहेत.